हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे महेंद्र कारंडे यूट्यूब चॅनलमध्ये ब्रँड न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, थोडंसं वारं असेल, पण वारं लोकेशन दावतं बघा. आलोत आपण आता वाड्यावर. तर आता जेवण करू, लगेच मेंढर घेऊन लगेच आज चारा नेऊ. चला तर मग. थँक्यू मित्रांनो, मी तुमचा मनापासून आभारी आहे, कारण आपल्या यूट्यूबला 2000 सबस्क्रायबर होऊन गेले. तर असंच प्रेम राहू द्या, आणि असं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग टाकत राहीन. आणि तुम्ही कमेंट करा, ह्या ब्लॉगमध्ये कमेंट करा की तुम्हाला डेली ब्लॉग बघायचा आवडेल का. मला कमेंट करा, नक्की कमेंट करा. 500 टार्गेट आहे, तर 500 कमेंट करून द्या. मी तुम्हाला डेली ब्लॉग करेन, पण कारण माझ्याकडे काय जास्त म्हणजे असं कंटेंट नाही भाऊ. पण मग असं आपल्या मेंढराचं आहे, असं तसं कुठं गेल्यावर एवढंच नाही, तर मग दुसरं काही नाही आपल्याकडे कंटेंट नाही राहणार. पण जर तुम्हाला जर कधी आवडलं तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगजात. चला तर मग भेटतो तुम्हाला पुढं. तर मित्रांनो, मरणाचं ऊन पडून राहिले. डायरेक्ट उभे बी घातले, रुमाल बी, तरी बी टाळा बसून राहिला. जर खोज ऊन पडेल तर आपली मेंढर इथे चोर राहिलं तर बघू शकता गावाच्या वावरामध्ये. काय म्हणलं, 1-1.5 तास चारून घेऊ, नंतरून जाऊ मग कांदीच्या पातीमध्ये. कारण दिवसभर बी मग कांदी पात विचारा खाली नाही. आता मेंढरे आता उभी राहतात आणि तळमळ करू राहिलं. तर चला तर मग ऊन पडलं होतं, त्याच्यामुळं मग म्हणलं आता गडीबरोबर बसवून देऊ ह्यांना. तर आता सावली खावली, मोठी बाबळीची सावली होती, त्याच्यामुळं इथं बसवून दिले. आता तर म्हणलं मग आपण बी थोडंसं बसून घेऊ, कारण लई उन्हाचं बी मेंढर चरत नाही. तर म्हणलं आता त्यांचे बाला कातरण जाते, त्याच्यामुळं काही मेंढर जास्त चरत नाही, तर त्याच्यामुळं मग बसवून दिले त्या. तर आता मग ह्याला आपण गडीभर 2 वाजेपर्यंत बसवू, लगेच पाणी पाजायला नेऊ धरणावर. चला तर मग नेले मित्रांनो. आपण आता पाणी आलं तर गडीभर उभ्या करून घेतल्या. 2 वाजून गेली. मग म्हणलं आता चला पाणी पाजून घेऊन. तर आता फायनली आम्ही पाणी आणले. आपली मेंढर माग कशी चावडायला, तर मेंढर चावडायला तर खालून न्यायचे, त्या पण खालून वावरावला नाही म्हणे. हे बघू शकतात पाणी किती खतरनाक आहे. आता किती भारी मेंढर पाणी पळायला लागली. आणि केव्हा झाले ऊन होतं ना, आता असं पावसाचं वातावरण करून दिलं, त्याच्यामुळं काय आपण जास्त पळवी नाही राहील. तर अशी शिट्टी वाजवली ना, लवकर पाणी जाते तर मेंढर. त्यामुळं मासं धरणार बी खूपच इथं. मध्ये जाऊन पिऊ राहिलं ते मेंढर पाणी बघू शकता तुम्ही. किती मध्ये जाऊ राहिलं तर, कारण खूप ऊन होतं, त्याच्यामुळं खूपच मेंढर पाण्यामध्ये जाऊ पिऊ राहिलं. बघा बघू शकता, हे पोरांनी इथले मासे धरेल. तर हे बारीक बारीक दिसू राहिलं ना, हे सर्व ह्या पोरांनी धरेल. तर हे पोरं बघू शकता तुम्ही, इथं पाण्यामध्ये कुदू राहिलं. तर बघा ते बोलतो रे, नाही रे दुसरा कोणतरी बोललं ना. कसली भाषा बोललाय? तू हिंदी कावर बोलला तू? हो मासेवाले रे तुम. मग मेरे को मासा देणार. हाँ नाही, आदिवासी नाही, धनगर. हो पण तुम्ही निक्कर नाही पेहनणार. कुठे खेकडा? पेन आम्ही निक्कर नाही पेनते रे. नाही रे, ह्याला बुजून का सांग का भाजी बनवून हे आवर हे बघ इथे दाव. तर तो हातात दावतो, दाव ना. आपली मेंढर इथे चरते. मग अशी गावच्याने नाही बी सांगितलं होतं, त्यामुळं वरून नेली होती, मग बाराने नेली होती. आणि आता काय, हे डॉनने मेंढर इकडून आणून दिले.
आणि इथं मस्त चरू आले. मी त्या माशावाल्याकडून थोडंसं ते हे घेत होतो, ट्रिक घेत होतो मासे धरायचे, पण ते आपल्याला जमाव नाही आणि आपण आहे ते मेंढरावाली, त्याच्यामुळं काय आपल्याला जमाव नाही. मग ते डॉन बघा त्या गाईला धरू आलाय. हां ते म्हणतो घे, डॉन त्या गाईला धरू आला. गाईला काय चारा खावडतोय काय तो. समाळ जर कधी गाई उठली ना, गाई पगू राहिली अशी मार ना, नानी यात करणे बरं. खूपच भारी चारा आहे, बघू शकता तुम्ही. खूपच भारी चारा आहे, ह्याने घालून दिले त्या मेंढ्या. पण चारा वगैरे एक नंबर ह्या इथपर्यंत आहे. ते पुढं नागरील दुसऱ्याला का तिथपर्यंत वावर आहे. आणि बाकी हे मागत सर्व दारांनाचे. चला तर मग जर कधी ह्या जाग्यावाला जर कधी माणूस आला ना, मग आपले लावून मग तो तर वावरावाला जर ह्या पडिकावाला जर कधी आला तर मी तुम्हाला दावायचा प्रयत्न करेन, थोडं करणं तरी दावा. आणि जर नाही झालं ना तर चांगली गोष्टी आपली मेंढर बी मस्त फुगून निघून जाते ना. तर मग ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो. जर कधी असं वातावरण जर कधी राहिलं आणि बघू शकता तुम्ही, हे पण किती खतरनाक याळबीने आज एवढं म्हणजे कवाच होतं ऊन, पण आता पावसाचं वातावरण करील आहे, त्याच्यामुळं मग ऊन बी नाही आहे आणि एवढं खास थंड बी नाही. पण असं वातावरण जर कधी राहिलं, अशी आपली मेंढर तर राहिलं, असा रुबाब वाटतं तर विषय नाही, इथलं भारी वाटतं डायरेक्ट. आपली मेंढर इथं चर राहिलं तर आपण इथल्या हिवऱ्या जागेमध्ये बसली तर विषय नाही ना डायरेक्ट. आपली मेंढर आपला तसंच आहे, आपण चारतो तर चांगलं मोठं वावर चारतो, नाही तर मग चालत नाही. पण वावरावाला आला मग कसं होईल. तुम्हाला दिसलं असन का नसन, हे बघू शकता हेलिकॉप्टर चाललंय, बघू शकतात. हाय आपली मेंढर इथं चरू राहिलं तर आणि ते हेलिकॉप्टर तिकडे चाललंय, बघू शकता. हे बघून घ्या. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर जय बाळूमामा मित्रांनो, चला तर मग.